म्हणजे उद्या ती आली ना की मी तिच्या गळ्यात हे घालणार आहे आणि माझी धाकटी जाऊ या बंधनात तिला अडकवून टाकणार आहे। कदाचित काही गोष्टी मला कळत नसतील, पण आनंदाच्या भरात तू एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतेस किंवा ती तुला कळत नाही। आई येणार होत्या बिपिनला भेटायला, कालच येते म्हणाल्या होत्या। आज तरी घेऊन यायचंस ना तू त्यांना। बाहेरच्यांना भेटायला बंदी केली आहे ना तुम्ही? मिठू किती वाजले बघ जरा। आई 5-5 मिनिटांनी मला घड्याळ बघायला कंटाळा येतो। अगं मग घड्याळात न बघता सांग ना। त्यात सांगायचं काय, तूच आधीच्या वेळेत 5 मिनिटं ऍड करून बघ ना। मिठू तुझं हल्ली अति झालंय हा, एक गोष्ट ऐकत नाहीस तू माझी। आई तू तरी ऐकतेस का ग? माय गुडनेस, सून सासूला जाब विचारते ऐकत नाहीस म्हणून। आता तूच बघ म्हणजे झालं। बाबांना घरी यायला जरा उशीर झाला ना की हिचं असंच असतं। अगं येतील ना ते, आणि सौरभ आहे ना बरोबर। तसं नाही मिठू, अगं घरात पूजा घालायची म्हणजे त्याची खूप तयारी असते। तयारी? बाबा काय मदत करणार आहेत ग तुला तयारीला? मिठू तुझ्या लक्षात नाही का आलं, बाबा हल्ली फार बदललेत। हल्ली बिलकुल रागवत नाहीत, कशाला नाही म्हणत नाहीत। आता पण पूजेच्या सामानाची यादी दिली ना की निमूट सामान घेऊन येते। सुनंदा तूच सांग, बाप्पा जे बोलत होता ते खरं होतं का? पण तू नक्की कशाबद्दल विचारतेस? अगं पण तू इतकी का लाजतेस? अगं तसं नाही, बाप्पा काय बोलला? मिठू उगीच तिची पाठ काढू नकोस। काही नाही ग, बाप्पा म्हणत होता की बिपिनला पूजेला बसवायचं। तुला काय वाटतं बिपिनला पूजेला बसायला? 100 वर्ष आयुष्य आहे। कोणाला, मला की याला? दोघांनाही। मी डोळे मिटताना माझी सगळी मुलं बाळ माझ्या समोर हवीत। बरं बाबा, डोळे मिटण्याची गोष्ट नाही करणार, प्रॉमिस। पण तुम्ही सगळ्यांनी सुद्धा मला एक प्रॉमिस करायचं की तुम्ही सगळीजण 100 वर्ष जगणार। तू असं का करतोस? कूल डाऊन, शांत हो, मी आहे तुझ्यासोबत। मी तुला प्रॉमिस केलंय ना, जर्मनीहून परत येताना विमानाच्या पायऱ्या तू स्वतःच्या पायाने उतरशील। आणि आम्हाला तुझ्याबद्दल खात्री असताना तुला स्वतःला का नाही वाटत आहे? बिपिन जास्त विचार करू नकोस बाळा। अरे माझा बाळकृष्ण आहे ना,
तो सुद्धा लंगडा बाळकृष्ण म्हणूनच ओळखला जातो. पण तो तसा आहे का? हा? मग तू सुद्धा माझा बाळकृष्णच आहेस. मग तुला लंगडा राहून कसं चालेल? हा? बिपिन, आणि तू मलाही प्रॉमिस केलेस की तू कधीही निराश होणार नाहीयेस. अरे, बाप्पाने पूजा घालायचं म्हटलंय आणि तुला माहितीये का, पूजेला तुला बसवायचा विचार आहे. तुमची परवानगी असेल तर मी याला खोलीत घेऊन जाऊ. त्याचा मूड आता बदलणार नाही. मूड एकदा गेला की गेला. चल, आपण त्याला आत घेऊन जाऊया. बिपिनची समजूत काढायची म्हणजे मला माझीच समजूत काढावीशी वाटते. वाटतं आपण त्याला फसवत तर नाहीये ना. ती भीती मला सुनंदाबद्दल वाटते. सुनंदा बिपिनला फसवेल? नाही, बिपिनला नाही. कशावरून ती स्वतःला फसवत नसेल? म्हणजे सुनंदा ज्याला प्रेम समजते ती केवळ सहानुभूती असू शकेल, आणि सहानुभूती कारणामुळे येते. कारण गेलं की माय गॉड, आपला बिपिन तिच्यात इन्व्हॉल्व झाला तर? बिपिन शहाणा आहे. असं बोलून भागणार नाही. मला सुनंदाशी स्पष्ट बोलायलाच लागेल. बिठू थांब एक मिनिट. तू आत्ताच जाऊन. घाबरू नकोस. मी आता जाऊन तिला लगेच विचारणार नाही. पण हल्ली मन अस्थिर झालं की देवासमोर दिवा लावते. तितकंच शांत वाटतं. अगदी आईचीच सून शोभतेस. तुम्ही? आश्चर्य वाटलं ना? नाही, आनंद झालाय. या काकू, हाताला काय झालं तुमच्या? साफसफाई करायला स्टूलवर चढले होते, पडले. सावकाश करायचं ना. या आत ये. या ना, या ना, बसा. मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. राहू दे ग, बस इथे खाली बस. हो हो, मी बसते, तुम्हीही बसा. मला सांग, कशी आहेस तू? तुमच्या समोर आहे. कशी दिसतेय? अगं, खरं तर आई ना तुझ्या मिस्टरांबरोबर येणार होत्या, पण मग हो, मी आता तेच म्हणणार होते की तुम्ही पाहायला आलायत बिपिनला, पण नेमके आता सगळेच हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. ते ठाऊक आहे मला, पण या म्हणाल्या एकदा कधीतरी चला. एकदा आल्याशिवाय तुमची भीड चेपणार नाही. त्याचं काय आहे, आमच्या बहिणाबाईंमुळे एक अवघडले पण आलं होतं ना. आता जाऊ देत ना तो विषय. अगं, असे जाऊ दे म्हणून विषय जाऊ देता येतात का ग? आई, माझ्याबद्दल म्हणत असाल तर मी आधीच अभिजवळ सगळं क्लिअर केलंय. माझ्याकडून कोणतीही अडचण येणार नाहीये. चारू, आता जाऊ दे ना तो विषय. खरं तर यामुळेच आई इकडे यायला तयार नव्हत्या. अगं, मी काय म्हणते, बिपिनची जर्मनीला जायची सगळी तयारी झाली का? हो, म्हणजे आजचे रिपोर्ट्स पाठवायचे आहेत त्यांना, मग ठरेल काय ते. बरं झालं ग बाई, बिपिन बरा झाला ते आधी बरं झालं. सगळी महाराज. काय झालं? गप्प का बसलात? नाही, या घरात महाराजांचं नाव घेणं म्हणजे
आमचा कोणाच्या श्रद्धेवर आक्षेप नाही ना, तुमच्या महाराजांना विरोध आहे. हं, तुम्ही जे मला करायला सांगितलं ते जमणार नाही एवढंच, आणि ते मनापासून पटतही नाही. पण मला सांग, तू तुझा विचार केव्हा करणार? बिपिन बरा झाला की. पण चारू, खरंच बिपिन पूर्ण बरा होईल ना ग? हो, सुनंदाला तशी खात्री वाटते, विश्वास आहे त्याचा, आणि विश्वासाचं फळही मोठं असतं असं म्हणतात. खरं आहे ग बाई, विश्वासाचं फळ खरंच खूप मोठं असतं. महाराज, बिपिन लवकरात लवकर बरा होऊ दे आणि तुला तुझा विचार करायची सद्बुद्धी होऊ दे. आणि तुमचं हे म्हणणं माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. आता कसली भीती नाही, कसली काळजी नाही, मनात कसली धास्ती नाही, चिंता नाही, कशाचा मोह सुद्धा नाही. आई, कोणाबद्दल मनात राग नाही, द्वेष नाही, मनात अपराधी भावना सुद्धा नाही. किती छान अवस्था आहे ही. आई, आज पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मुलासोबत माझाही स्वतंत्र विचार केलात. आता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा इकडे येत जा. बिपिन जर्मनीला गेला की चारूच्या मामीला घर खायला उठेल. आपणच त्यांना आधार द्यायला हवा ना. खरंच. आणि महाराज काय म्हणतात, जिथे गरज असेल तिकडे जा. खरं चारू, आज तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं बघ. कितीतरी दिवसात तुझ्या हातचा चहा नाही घेतला ग मी. थोडा केलास तर घेईन, तोपर्यंत सगळी मंडळी येतीलच. हो, मी घेऊन येते. इतके दिवस उगाच सगळ्यांची भरपट केली हो. आता फार वाईट वाटते मला. जाऊ देव, म्हणूनच महाराजांनी तुम्हाला भेटवलंय असं समजा. चारू चांगली मुलगी आहे यावर तुमचा विश्वास आहे की नाही? हो. त्या चांगुलपणावर विश्वास ठेवा. बाकी सगळं महाराज बघून घेतील. खरंच महाराज. बोल, परत बोल, बोल, परत बोल. आठवतंय ना डॉक्टर काय म्हणाले होते हॉस्पिटलमध्ये? तुझी प्रगती तुलाच करायची. बोल, आतून बोलायचा प्रयत्न कर. अरे, बोलण्यातला दोष बोलल्याशिवाय कसं जाणार? बोल ना, गप्प का बसलास? बोल ना. तू जा जा. पूर्ण वाक्य बोल. सुनंदा, तू इथून जा. पूर्ण वाक्य बोल ना बिपिन. सुनंदा, तू इथून जा. नाही, नाही बोलणार. तू पूर्ण वाक्य बोलल्याशिवाय मी इथून जाणार नाही. बोल ना. नुसतं रागारागाने नको रे बघूस. धडाधड बोल ना. हवं तर 4 शिव्या दे. बोल, बोल ना, काहीतरी बोल ना. मनातले सगळे प्रश्न तुझ्या चेहऱ्यावर उमटतात. पण तू स्वतः बोलल्याशिवाय मी एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. प्रश्न पडले, त्याची उत्तरं मिळवण्यासाठी मी आहे तुझ्यासोबत. एकच सांग, आता मागे जायचं, पुढे जायचंय आता. आणि पुढे जायला मी तुझ्यासोबत आहे. तू जा म्हणालास तरी.
या नमस्कार. नमस्कार. चला, सुदैवाने आजचा दिवस उजाडला एकदाचा. मी खात्रीने सांगते, बिपिन जरी आज व्हीलचेअरमधून जर्मनीला जात असला तरी इथे परत येईल ना, तेव्हा तो स्वतःच्या पायाने धावत तुमच्याकडे येईल बघा. हे ऐकूनच माझे कान तृप्त झालेत. अगदी तुम्ही म्हणताय ना तसंच हो. हो, दिलेल्या सदिच्छा कधीच वाया जात नाही. तुम्ही म्हणताय ना अगदी तसंच होईल. आणि अविनाशनी पण खूप मदत केली. मी तोंड देखलं कौतुक करत नाहीये, पण खरंच त्याने अगदी निस्वार्थीपणे मदत केली. काय मामा, तुम्ही लाजवताय मला. अरे मनापासून केलेलं कौतुक आहे हे. तू बिपिनला जखमी अवस्थेत हॉस्पिटलला ऍडमिट केलंस, घरी फोन करून कळवलंस. खरंच कौतुकास्पदच आहे. बिपिन कुठे आहे? तो आतमध्ये तयार होतोय. पूजेला बसणार आहे ना तो. आणि सौरभ कुठे आहे? सौरभ डॉक्टरांना आमंत्रण द्यायला गेलाय. आणि अरे इथेच उभं राहून सगळ्या चौकशा करणार आहेस का? आज जाऊन बघ. तुम्हाला कळत नाहीये, त्याला चारूची चौकशी करायची आहे म्हणून उगाच एक एक नावं घेतोय. काय विपुलची आई तुम्ही पण. जा जा आज जा. आलो जाईल. बसा ना. हो, बसते. मी आलेच. हा अहो हो, आम्ही पूजेची तयारी करतो. तुम्ही केव्हा आलात? सकाळीच आले विपुल बरोबर. आज मोकळं मोकळं आणि शांत वाटतंय नाही? खूप मोकळं वाटतंय. त्यावेळी तुम्ही मला त्यांच्या घरी नेलत ना, हे खूप बरं केलं. अहो, मी कोण आणणारी? मला जे मनापासून वाटलं ना ते मी केलं. आणि कुमुदलाही तसं स्पष्ट सांगितलं मी. आई केव्हा आलात? आत्ता चल. अविनाश नाही आला? आलाय ना, आतमध्ये बिपिन जवळ असेल बघ. बरं चारू. काय आई? अगं, हे छोटंसं गिफ्ट आणलं होतं बिपिनसाठी, ते द्यायचं. तुम्ही स्वतः तुमच्या हाताने द्या ना बिपिनला. मी बघून येते बिपिन काय करतोय ते. चारू राहू दे, गिफ्ट नंतर देता येईल ना, पूजेनंतर. चाल चारू, तू जा तुझ्या कामाला, आम्ही बसतो इथे. काय चाललंय? अरे वा, छान दिसते. मग तिचे दिवस होते छान दिसण्याचे. अच्छा, ए मला नाही कळलं या वाक्याचा अर्थ. काय ग ताई? अरे अर्थ कळला नाही असं म्हटल्यावर समजून सांगायचा. काय ग ताई म्हणत मलाच काय विचारतेस? अगं थांब, तिकडे जर्मनीला गेल्यावर आम्ही नसणार आहोत विचारायला तुला. तुम्ही दोघंच असणार आहात. तुला असं वाटतंय तिथे अख्खी टीम असेल बिपिनच्या सोबत? त्याच्या छोट्या मोठ्या रिॲक्शन्स, ऍक्शन्स सगळ्या नोट डाऊन केल्या जातील. सुनंदा, आमचा बिपिन नक्की बरा होईल ना? चारू, सौरभने सांगितलंय ना, हा प्रश्न परत नाही विचारायचा. आपला बिपिन बरा होऊन परत येणार, बरा होऊन परत येणार आणि बरा होऊनच परत येणार. हा विचार मनाशी खट्ट करायचा. करेक्ट. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलंच पाहिजे. सौरभदा बरोबर बोलतोय. ए सौरभ कसा नाही आलाय अजून? येईल ग. फोन तरी करून बघ त्याला. तूच कर. का? मी केला की तो वैतागतो. आधी नाही करायचे म्हणून वैतागायचा आणि आता करते म्हणून वैतागतो. खरंच? छे ग, हिचं आपलं काहीतरीच. मग तूच कर ना फोन, बघ काय म्हणतोय ते. हो करतेच. खरं तर एव्हा यायला हवा होता तो. अहो काय ग? तुम्ही पैसे काढून आणणार होतात ना? हो, काढून आणलेत. मिठूला ठेवायला दिलेत. कुठे ठेवलेत ते विचार तिला. बरं, मी गुरुजींची दक्षिणा आधीच तयार करून ठेवते म्हणून विचारलं. गुरुजी कधी येणार आहेत? सौरभला म्हणालेत काहीतरी, मला आठवत नाही आता. बरं, बाकीची तयारी झाली का सगळी? हो, सगळी तयारी झाली आहे. फक्त रांगोळी तेवढी काढायची बाकी आहे. मग ती का बाकी ठेवली? अहो, तुमच्या कसं लक्षात येत नाही? काय?
अहो बिपिन बसणार आहे ना पूजेला. अरे हो, बिपिन बसणार आहे नाही का? अहो मग तो व्हीलचेअरवर बसून पूजा करणार. मग त्याच्या सोयीनुसार जसं गुरुजी सांगतील ना तशी रांगोळी काढणार आहे. बर. पण बिपिनला जमेल ना हो व्हीलचेअरवर बसून करायला? 17दा आचमन करायला सांगतात, 17दा तामणात पाणी सोडायला सांगतात, एकदा त्या सुपारीवर फूल व्हायचं, एकदा अजून काही. सुधा, तू कशा कशाची काळजी करणार आहेस आणि किती काळजी करणार आहेस? तसं नाही हो. पण काय? अहो तसं नाही जमलं ना तर त्याच्या मनावर परिणाम होईल. आणि किती माणसं जमलेत पूजे करता बघा. मग येऊ दे की, त्यात काय झालं? घरात कोणी हसणार आहे का त्याला? हा? अहो पण तो स्वतःच स्वतःची परीक्षा समजला तर? मग चांगलंय की. अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही. तुला आठवतंय का सुधा, डॉक्टर काय म्हणाले होते? तो बरा झाला तरी हातात चमचा धरू शकणार नाही, कंगवा धरू शकणार नाही, आणि समजा त्याने धरलं तरी हातात ग्रिप नसेल त्याच्या, बरोबर ना? पण आता बघ, आता तो ब्रश करू शकतो, चमच्याने खाऊ शकतो. अगं तो स्वतःची परीक्षा घेतोय. कळत कसं नाहीये तुला? अगं जिद्दी आहे तो खूप. त्याला नंदिताची आठवण येत नसेल का? येत नसेल का? सांग बरं तूच. पण तो तिचा विचारही करत नाहीये. आणि एक काम कर, हवं तर तू सुनंदाला विचार हे चालेल का म्हणून. ती जर नाही म्हणाली तर आपण दुसरा विचार करू काहीतरी. आता काय झालं? म्हटलं ना सुनंदाला विचार म्हणून. नको. का? तो करेल सगळं नीट. आता अचानक हा कॉन्फिडन्स कुठून आला तुला? अहो त्या तामणात माझा लंगडा बाळकृष्ण असेल ना, दोघंही माझेच, घेतील एकमेकाला सांभाळून. कुठलं लॉजिक कुठे लावशील काही सांगता येत नाही तुझं. पहिला नमस्कार त्या लंगड्या बाळकृष्णाला आणि दुसरा नमस्कार तुला. सांग मला सुनंदा काय झालं? काही नाही हो. सुनंदा, या घरात मला अहो जाओ ऐकून घ्यायची सवय नाही. हा म्हणजे कानानं सवयच नाहीये. काही सवयी तू आत्तापासूनच लावून घे म्हणून म्हटलं. आत्तापासून म्हणजे? अरे तुझी माणसं तुझ्या भोवती कोंडाळ करून उभी आहेत. पण त्यात नंदिता नाहीये.